ईव्हीएम हटाओ, मतांवर दबाव टाकणारा भाजप सर्वांना विनंती आहे, थोडं अंतर या ठिकाणी राहिले. आज या नाशिकच्या पवित्र भूमीमधून ईव्हीएम बद्दल बरेचशा लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत आणि बहुसंख्य लोकांचं मनोगत असं आहे की इथनं पुढे होणारं विलक्षण हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे. यासाठी मानभाव पंथ आणि वारकरी या सर्वांनी मिळून आज या नाशिकमध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातून भरपूर प्रमाणामध्ये ईव्हीएमवरती शंका घेणारे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कलेक्टर साहेबांकडून या मोर्चाला परवानगी मिळाली आहे. आम्ही सर्व शांततेच्या मार्गामध्ये या निवेदन देण्यासाठी पुढे जात आहोत. सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा हा मोर्चा कुठल्या नेत्याच्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही, हा सर्व जनतेचा प्रश्न आहे. आम्ही कोणाच्याही बद्दल हा मोर्चा काढलेला नाही. तुम्हाला काही या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता, काही तुम्हाला आला नाही आणि कोणी काही बोललेलं सुद्धा नाही. आम्ही स्वयंस्फूर्तीने चालू. निवेदनामध्ये काय काय मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहे? निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्वसामान्य मतदारांची अशी इच्छा आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि ईव्हीएमवर आम्हाला मतदानामध्ये शंका दिसते असं लोकांचं मनोगत आहे आणि म्हणून मतदान बॅलेट पेपरवर व्हावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणकोणत्या पक्षाचे लोक किंवा संघटनेचे लोक यामध्ये सहभागी झाले? आता तर तसं सांगता येणार नाही कारण समाज भरपूर आलेला आहे, परंतु वारकरी आणि महानुभाव पंथ हे दोन प्रामुख्याने या ठिकाणी दिसत आहेत.